खेळाडू होते, पण आजच्या दिवसामध्ये अजय ची वर्णी जर आपण पाहतोय तर पण मग स्वर्गीय दामोदर स्मृती यावेळेस इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला ऑन साइड क्षेत्रात खेळलाय, चेंडूला पाठवलाय धुमाळा योद्धा संघाच्या डगआउट मध्ये, चेंडू सरळ जातोय सीमा पार चौकार। दोन चेंडू आणि 5 धावा, हलक्या हाताने 5 चेंडूला सेन्सिबल म्हणून क्रिकेट खेळले गेलाय। अमोलच्या माध्यमातून चांगली रणनीती पाहायला मिळते। त्यानंतर जरूर आपण अजितला पाहतोय, प्रशांत तांबडा सरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभसे या किरण या गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र सन्मानित करायची आहे। एक चांगली ग्रेट गोलंदाजी ज्याने केली गेली की त्यांचे सुपुत्र सुद्धा पाहायला मिळतात। प्रेम 0 जर्सी क्रमांक जर पाहिली तर एक कॅमेरा मध्ये पाहू शकाल, छायाचित्र बंदिस्त केली जातील। ऑन साइडला चेंडू खेळला, यावेळेस ऑन साइडला आणखीन एक झेल पकडला गेलाय। फलंदाज जर पाहू शकाल तर मग फर्स्ट विकेट डाऊन द गॉन, पहिला फलंदाजाला परतावा लागेल। फलंदाज जर पाहू शकाल बाद होतोय मिस्टर अमोल। प्रकाश नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय, कारण की 7 धावा आपण दाबल कबर पाहतोय। 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला। पहिल्या बॉलवर एक सिंगल पाहिली, त्यानंतर चौकार अमोलच्या बॅटमध्ये पाहिला। अमोल वैयक्तिक 5 या दाबल कबर पहा बाद होतोय। तिसऱ्या बॉलवर एक सिंगल, चौथ्या बॉलवर एक सिंगल आणि त्यानंतर आपण 5व्या बॉलवर पहिला विकेटचं पतन होत आहे। प्रकाश आपण नौकरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। इथे पुन्हा झेलची संधी आहे, त्या ठिकाणी जरूर आपण ऋषिकेश या खेळाडूला पाहतोय आणि इथे पहा रनआउटची संधी होती, परंतु त्यानंतर जर पाहायला गेला तर मग रनआउटची संधी ही कुठेतरी ड्रॉप होते आणि या बॉलवर आपण पाहिल्या तर मग गुड रनिंग, 2 धाबा कंप्लीट इझिली केल्यात आणि 2 धाब्याच्या बढतीने डबल कव्हर धाबा जॉईंट होत्या झाल्यात। त्यापर्यंत 9 धाबा आपण पाहिल्या, डबल कव्हर पाहतोय 9 धाबा। चला नोटी मीटिंग खास करून पंच नोंद द्या, प्रत्येक बॉलवर मीटिंग करू नका, पण षटक संपल्यानंतर सुद्धा नोटी मीटिंग करू नका, कारण की 4 षटकानंतर जरूर आपल्याला पुन्हा 4 षटक खेळवायचे आहेत। त्यानंतर पुन्हा 4 षटक संपल्यानंतर आपल्याला एक मॅच ही खेळायची आहे। अर्थात जर पाहू शकाल शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील यशादा वॉरियर्स आणि स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे या संघाविरुद्ध आपल्याला शेवटची अंतिम मॅच खेळायची, म्हणून दोन्ही संघाला ऑफिशियल पहिला पुकार की आपण घाई करा हा पुकार आहे, नोंद असू द्या दोन्ही संघ। त्यानंतर आपण कैलास या गोलंदाजाला पाहतोय, इथे पहा गोलंदाज जर पाहू शकाल तर मग कैलास या गोलंदाजाला आपण पाहतोय आणि कैलासच्या माध्यमातून सातत्याने 5 चांगली गोलंदाजी केली जाते आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर मग कैलासच्या माध्यमातून हाताला गेलाय एक्सलेंट डिलिव्हरी, खास करून अजित करिता हा चेंडू हाताला गेला, चेंडू सरळ आपण एस्ट्यांच्या मागे ऋषिकेश या खेळाडूला पाहतोय, तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत डॉट बॉल आलाय। इथे पहा रूम बनवून चेंडूला खेळलाय, शपाल होऊन बनवून चेंडूला खेळला गेलाय, या ठिकाणी क्षेत्ररक्षक पहा तैनात केला गेलाय, कारण की क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि चांगलं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर पाहू शकाल इतकी चांगली सुद्धा पैकी पाहायला मिळाली। ज्या बॉलवर आपण पाहिल्या तर मग 2 धावा अर्जित केल्या जातील आणि संघाची टोटल आपण पाहूयात तर मग 11 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात।
ऑन साइडला चेंडू मात्र खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षकाची आणि चेंडूची स्पर्धा चालू आहे. त्या ठिकाणी पावशेकाल क्षेत्ररक्षक तर तैनात आहे आणि जरूर क्षेत्ररक्षकाने शेवटच्या मोमेंटला काय ना चेंडूला पास स्टॉप केला गेलाय आणि चेंडूला स्टॉप केल्यानंतर या बॉलवर आपण पाहूयात धाबा कंप्लीट केल्या गेल्या की 3 धाबा इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि 3 धाब्याच्या बढतीने धाबलकावर धाबा जॉईंट झाल्यात त्यामध्ये 14 धाबा. चला गाई करा मी फास्ट नोटी मीटिंग थोडीशी गाई करा. पंच जर का 15 मिनिटं 3 षटक असतील त्यानंतर 3 षटक 15 मिनिटांमध्ये संपली नाही तर मग तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला 30 सर्कल मध्ये ऍड हा करावा लागेल. नोंद असू द्या दोन्ही टीम. चला दोन्ही संघाला ऑफिशियल पहिला पुकार आहे. ऑन असू द्या खास करून जर पाहू शकाल तर मग दामोदर स्मृती या संघाला पहिला ऑफिशियल पुकार आहे. यामध्ये डावखोरी फलंदाज आहे. चेंडूला खडे खडे लॅप केलाय. चेंडू जर पाहू शकाल अलॉंग द कार्पेट सीमा पार चौकार 4. आपण पाहतो यावेळेस लांबी कमी उंची जास्त क्षेत्ररक्षक पोहोचेल का? ऋषिकेश आलाय कैलास आलाय परंतु हा झेल 30 सर्कल मध्ये कारण की आतापर्यंत आपण पहिल्या गाडीच्या तीक्ष्ण नजरेने बॉलवर नजर ठेवली आणि ज्या प्रकारचे जशी बॉलवर नजर ठेवल्यानंतर कुठेतरी झेलची संधी होती आणि झेल जर पाहू शका ऋषिकेश प्रयत्न चांगले होते परंतु झेल कॅरी करू शकला नाही. इथे पाहताय झेल सुटल्यानंतर पुन्हा 2 धावा अर्जित केल्या गेल्या. संघाची टोटल पाहू शकाल आतापर्यंत जाऊन पोहोचले गेले 20 धावा आपण धाबलकावर पाहतोय. लोअर फुटचा चेंडू यावेळेस खडे खडे चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. ऋषिकेशने थोडीशी बंबल केली आणि पंच दर्शवतात व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट +1 अशा टोटल पुन्हा 2 धावा असतील आणि 2 धावा या स्कोर कार्डवर एक्स्ट्राच्या स्वरूपात असतील. संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 22 22 धाबा कारण की लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन आहे. सातत्याने प्रत्येक बॉलवर गोलंदाजापासून ते क्षेत्ररक्षकापर्यंत आपण धोक्याचं ठरलं जात आहे आणि त्याच खेळाडूंना आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचा बॉल ऑन साइडला पुन्हा गल्लीच्या रिचरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस थोडीशी पब्लिक पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्यानंतर जर आपण जयेशचं चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. जर का जयेशचं बॅकअप आलं नसतं तर कैलासचं बॅकअप आलं. जर का कैलासचं बॅकअप आलं नसतं तर मग कुठेतरी चेंडू आणखीन एक्स्ट्राच्या स्वरूपात धावाले असते. या बॉलवर पहिले आपण 2 धावा अर्जित केल्या गेल्या. संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 24 कारण की 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धाबा पाहिल्या 9 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आपण पाहिल्या तर 15 धाबा. चला तिसऱ्या षटकाला लगेच सुरुवात करायची. तिसरं षटक आपण पाहता हाताळण्या करिता गोलंदाजी मार्कवर जरूर गोलंदाजाला पाहणार आहोत. सर राजू या गोलंदाजाला आपण पाहतोय. इथे पाहू शकाल राजू राईट आर्म राऊंड सुरुवात केली जाते कारण की डावखोरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रकाश आणि त्याचबरोबर अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अज्जू टायटन संघाकडनं. चला गाई करा राजू गाई करायचे. आपल्याला शेवटचा मॅच सुद्धा खेळायचा आहे. पहिलाच बॉल इथे जर पाहत तर मग पंच आम्हाला दर्शवतील की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव डबल कव्हर पाहायला मिळाली. संघाची टोटल आपण पाहताय जाऊन पोहोचले गेले 25 धावा स्कोर कार्डवर जाऊन पोहोचल्या गेल्या. शॉर्ट पूल आहे परंतु या वेळेस सक्सेसफुल करू शकला नाही. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कीच
यावेळेस चेंडूला पा खडे खडे उडवलाय. झेलची संधी आहे आणि फलंदाज जर पाहू शकाल बाद होईल. अजितला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. ऑन साइड ला पहा चेंडूला उडवला गेला. त्या ठिकाणी पाहायला गेला तर मग क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे अजित. अजितच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगलं झालं. चेंडूला पास स्टॉप केला गेलाय आणि या बॉलवर आपण पाहिला तर मग 2 धावा अर्जित केल्या जातात आणि संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले. ओहो, या वेळेस जर पाहू शकाल आणखी एक डॉट बॉल आला आणि डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या जर पाहायला गेली तर मग स्टॉप झाली. 5 बॉल आणि 30 धावा. डबल कव्हर आपण पाहतोय. यावेळेस लोअर फुटा चेंडूला रूम बनवून म्हणून खेळला गेला आहे. इथे जर पाहू शकाल तर मग 1 बॉल्स एक टप्प्या अखेर हा फटका पाहायला मिळाला आणि हा फटका तर पाहू शकाल अमितच्या बॅट मध्ये आहे. चेंडू सीमा पार. चौकार 4. मध्ये आपण विकास या गोलंदाजाला पाहणार आहोत आणि त्यानंतर जरूर बॅटिंग स्टानचा विचार करूया. तर मग प्रकाश डावखोरी फलंदाज सातत्याने मैदानाच्या आतमध्ये जमजमल. प्रकाश 3ऱ्या क्रमांकावर आलाय. प्रकाशच्या बॅट मध्ये फटका सजवला गेलाय. ब्युटिफुल फटका आलाय. चेंडू सरळ पाठवलाय सीमा पार. चौकार 4. आणि इथे पहा चेंडू सरळ तर पाहायला गेलं तर जरूर बॅट आणि बॉटमचा चांगला वापर झाला नाहीये. थोडीशी बॅटची टॉप एज होती. जरूर बॅट धावा येतील. एक सिंगल पुन्हा पाहायला मिळाली. त्यापर्यंत जरूर आपण विकासला गोलंदाजी मार्गवर पाहतोय कारण की जरूर आपण पाहिल्या तर मग संघाची टोटल धावून पोहोचले गेले 39 या आकड्यावर. ऑन साइडला कॅप पाहिला परंतु त्या ठिकाणी अजय क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे आणि त्या ठिकाणी जरूर आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं क्षेत्ररक्षण जर पाहू शकाल तर मग पुन्हा एक सिंगल आली.
आणि त्यानंतर जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर मग डावखोरी फलंदाज खास करून प्रकाश या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये अर्थात जर पाहायला गेला तर स्ट्राईक वर येणे खूप खूप गरजेचं होतं आणि त्याच खेळाडूला आपण स्ट्राईक वर पाहतोय. संख्या 40 शॉटबॉलचा चेंडू आहे. यावेळी जर पौशिकाल पुन्हा चेंडूला सफल होऊन केलाय. क्षेत्ररक्षक आहे बराच दूरवर राहिलाय. इथे पहा दोन चेंडू आणि दोन चौकार आपण पाहिले. पहिल्या बॉलवर चौकार आला त्यानंतर चौथ्या बॉलवर सुद्धा चौकार. चेंडू सीमा पार 44 धावा चौकार. चार बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. संख्या 44 यावेळी सर पाहू शकाल ब्लॉक मध्ये चेंडू टार्गेट केलाय. ऋषिकेश अष्ट्यांच्या मागे आहे. एक धाव तर आली. ते जर पाहू शकाल ऋषिकेश ना कुठेतरी थोडासा पंबल जरूर पाहायला मिळाला. पंच दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट +2 अशा टोटल 3 धाबा आल्या. या 3 धाबा तर ऋषिकेशने जर का व्हाईट बॉल तर होता जर का चेंडूला स्टॉप केलं गेलं असतं तर मग 2 धाबा एक्स्ट्रा मध्ये स्वरूपात आल्या नसत्या. धावसंख्या 47 47 या आकड्यावर पाहताय. अजून पाहता येणारे 2 बॉल आहेत. विकास गोलंदाजी मार्गवर. येस एक्सलेंट डिलिव्हरी गुड अँड स्पॉट डिलिव्हरी. चेंडू हाताला गेला. चेंडू जर पाहू शकाल सरळ जातोय की आपण पाहताय डॉट बॉल मध्ये स्वरूपात हाताला गेलाय. 47 धाबा आपल्या खबर आहेत. शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय विकासच्या षटकातला. इथे जर पाहू शकाल बॅटच्या रडार मध्ये पुरेसा चेंडू आला नाहीये. त्या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जरूर 333 जर्सी क्रमांकाच्या खेळाडूंना जरूर गॉगलचा वापर केलाय त्या ठिकाणी पाहताय. कारण की जरूर सूर्याचा प्रकाश येतात. सूर्याची किरण आपल्या डोळ्यावर येतात. हीच धावसंख्या जर पाहू शकाल 49 विजयाकरिता 50 धाब्यांचं लक्ष आहे. कारण की खूप मोठी संख्या डबल कव्हर जॉईन केलंय. तर चला यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच यशादा वॉरियर्स आणि स्वर्गीय सदानंद स्मृती अंबेदे दोन्ही संघाला हा ऑफिशियल पहिला पुकार. चला पुढील आपण टॉस करणार आहोत यशादा वॉरियर्स आणि त्यानंतर होणार आहे मॅच एका बाजूने स्वर्गीय सदानंद स्मृती अंबेदे टीम. चला या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पोहोचा लगेच कुठलाही वेळ न दवडता. तर की अज्जू टायटन संघाने धाबा दाबल कव्हर जॉईन केल्यात. 49 विजयाकरिता 50 धाब्यांचं लक्ष आहे. टीम स्वर्गीय दामोदर स्मृती. चला दामोदर स्मृती संघ आपण 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचा. चला सुधीर सरांना विनंती आपण या टॉस करूयात पुढील मॅचची.
चला दोन्ही संघादरम्यान पाहू शकाल पण टॉस केला जाईल. यशात वॉरियर संघ आणि त्या विपक्षात आपण पाहणार आहोत जरूर स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेडकर टीम. आमच्या जॉईंट स्मॉलचन कक्षामध्ये पाहताय अमित सदानंद स्मृती संघाकडनं पोचला गेलाय तर एका बाजूने जरूर आपण यशादा वॉरियर संघाकडून आपण महादू सरांना पाहतोय. चला टॉस जर पाहायला गेला तर सुधीर सर यांच्या माध्यमातून टॉस होईल. कॉंग्रॅच्युलेशन असेल दोन्ही संघाला. चला हेड्स या टेल्स पाहू शकाल. प्रथम आपण जरूर आज चॉईस दिले गेलेत. शेवटचा मॅच छपाचा कॉल आलाय परंतु इथे जर पाहू शकाल छपाचा कॉल आलाय. अमित टॉस जिंकलाय काय स्वीकारशील? फर्स्ट बॅटिंग घेऊन बॅटिंग घेण्याचं नेमकं कारण काय? कारण की थोड्याच वेळात सूर्यनारायण देवस्थाला जाणार आहे आणि किती धावा ठोकसेल सांगू तर शकत नाही कारण समोर अक्षय सारखा गोलंदाज आहे. तरी 30-40 पर्यंत करू आम्ही. कारण की प्रथम जर तुम्ही बॅटिंग केली तर पण मग अक्षय रणनीती आखेल. हो नक्कीच अक्षयच आहे जो आम्हाला विकेट आमचा घेऊ शकतो. धन्यवाद. अमित जास्त काही वेळ घेत नाहीये आणि त्यानंतर जरूर महादू सर काय म्हणतील. अक्षय पहिल्या मॅच मध्ये बाद झाला आणि त्यानंतर जी पार्टनरशिप जोडी तुम्ही चांगल्या रणा चेस केल्या आणि पहिला मॅच तुम्ही जिंकला गेलात तत्पर काय म्हणाल? अक्षयची रणनीती काय असेल या मॅच मध्ये? आमचं त्या टॉस झाला असेल तर जर मी विन झाला किंवा ते विन झाला तरी आम्हाला फिल्डिंगच घ्यायची होती कारण आमचं फर्स्ट होतं की आम्ही फिल्डिंगच घेणार असं आणि त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमची बॅटिंग लाईन तर चांगलीच आहे तसं पण आम्हाला फील्ड मिळाल्यानंतर आम्ही अजून चांगल्या पद्धतीने आपलं परफॉर्मन्स दाखवून आम्ही मॅच विन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद असेल महादू सर. वेलकम बॅक. जरूर आपण पाहिले तत्पर मग आपण 5 बॉलचा खेळ पाहिला. यावेळेस ऋषिकेशच्या बॅट मधला फटका वन बाउंड क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु प्रेक्षक म्हणून त्या चेंडूला पाहत राहिलाय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये आपण धाबा पाहिल्या त्यात पण मग धाबा आल्यात. जरूर 12 धाबा पाहायला मिळाल्या कारण की 12.50 ची सरासरी राखायची आहे आणि त्याच 12.50च्या सरासरीनं पहिल्या षटकात 12 धाबा आल्या. एखाद्या षटकात 13 धाबा येतील का? की दुसऱ्या षटकाला पास सुरुवात होते. दुसऱ्या षटक जर पाहू शकाल कारण की पहिलं षटक विनोद हाताला गेलाय. जरूर विनोद थोडासा महागडा ठरला आणि विनोदच्या माध्यमातून पण ऋषिकेशच्या माध्यमातून 2 चौकार पाहिले कारण की वैयक्तिक तब्बल धाबा जर आपण पाहिल्या तर मग ऋषिकेशच्या बॅट मध्ये 2 चौकार आणि त्यानंतर 2 धाबा आणि पुन्हा 2 धाबा. त्यानंतर जरूर आपण राजू ज्या बॅटरला पाहतोय बर्राच वेळ राजू नॉनस्ट्राईक गेटवर उभा होता त्यानंतर स्ट्राईक वर राजू पोहोचला गेलाय. चला घाई करा बी फास्ट कुठलाही वेळ न दौडू नका. यानंतर आपल्याला अजून एक मॅच मात्र खेळायची आहे. नोंद असू द्या. गोलंदाज तर पहा तयार आहे परंतु त्यावेळेस बॅटर सुद्धा तयार होता. इथे पहा गुड कॅच ऑफ क्वालिटी. अमितनं जबरदस्त झेल पकडला गेलाय. फलंदाजाला अजितनं झेल पकडला गेलाय आणि फलंदाजाला पाहू शकाल परतावा लागेल. विजय राजू गोल्डन डकचा शिकार. कमांड डीजे
नेक्स्ट बॅटर नितेश जरा फास्ट घाई करत जा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डावखोरी फलंदाज सातत्याने 333 जर्सी क्रमांक आजच्या दिवसामध्ये खूप मोठा बोलबाला राहिला आहे. तर जर पावशिकाल क्रिस गेल कॉपी बुक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की आतापर्यंत आपण विराट कोहली, MS धोनी, त्यानंतर हार्दिक पांड्या खूप मोठे फॅन्स पाहिले, परंतु नितेश आगला वेगळा फॅन्स आहे. कारण की डावखोरी फलंदाज आहे. कारण की डावखोरी फलंदाज आपण खूप सारे पाहिले आणि डावखोरी फलंदाज पाहिल्यानंतर आपण क्रिस गेल कॉपी बुक पाहतोय. इथे पहा पुन्हा जर पाहायला गेले तर मग आणखीन एक सिंगल आणि सिंगल पहा या नितेशचं खातं खोललं आणि सिंगलच्या मदतीने धावपलक्यावर धाबा जॉईंट झाल्यात 13 धाबा. त्यानंतर जरूर आपण ऋषिकेशला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऋषिकेशच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी आतापर्यंत राहिली गेली, त्याच ऋषिकेशला आपण पाहतोय. इथे पहा गोलंदाज अजय पाहायला मिळतोय. अजयच्या माध्यमातून थोडस व्हेरिएशन पहा बदललं गेलं. कारण की अजयनं जेव्हा दुसऱ्या षटकाला सुरुवात केली तेव्हाच पहिल्या बॉलवर विकेट आला. राजू या फलंदाजाला बाद केला गेला आणि अजितच्या माध्यमातून चांगला झेल पकडला गेलाय मिड विकेटला. आणखी लोअर फुलटॉस या वेळेस जर पाहू शकाल ऋषिकेश करेल तर काय करेल. यावेळेस ऋषिकेशनं विनोदला 12 धाबा ठोकल्या आणि या ओव्हर मध्ये ऋषिकेश धाबा 13ची गरज होती. कारण की 12.50च्या सरासरीनं चालायचं होतं, परंतु इथे जर पाहू शकाल 4 बॉलचा खेळ संपलाय, फक्त 1 धाव खर्च केलाय. कडे कडे चेंडूला उडवलाय, लॅप केलाय. कारण की ऋषिकेश दर्शवतोय की माझ्यामध्ये क्षमता षटकार ठोकण्याची ताकद आहे. चेंडूला सरळ उडवलाय, सीमा पार, आउट ऑफ द पार, षटकार 6. जाऊन पोहोचल्या गेल्यात 19 धाबा. यावेळेस डीप वर चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे की या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश अमोल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. कुठेतरी यावेळेस डीप वर मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी आपण पाहिला. तर मग एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावर धाबा पोहोचल्यात. त्या प्रोग्रेस कार्डवर आपण पाहताय 20. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आपण धाबा पाहिल्या तर 12 धाबा आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये ऋषिकेश धाबांची कमतरता जाणवली, कारण की धाबा आल्या नाहीत, फक्त 8 धाबा आल्यात. अशी टोटल जाऊन पोहोचली गेली 20. कारण की 5 धाबांची कमतरता जाणवते दुसऱ्या ओव्हर मध्ये. कारण की जर का दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 धाबा आल्या असत्या तर मग 12.50ची सरासरी जरूर जाणवली असती. आणि इथे जर पाहू शकाल कारण की धावफलकावर धाबा आहेत 20, 12 चेंडू आणि विजयाकरिता 30 धाबा असं समीकरण प्रकाश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहू शकाल तर मग मिड विकेटला क्षेत्ररक्षक क्लिअर आहे. त्या ठिकाणी 1 बाउन्स चेंडूला पाऊस चले गेले, 2 बाउन्स, 3 बाउन्स यावेळेस गुंगारा दिला जाईल का. आणि 2 खेळाडूंच्या माध्यमातून पहा गुड रनिंग आपण पाहताय. 3 धाबा इझिली मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावेच्या बढतीनं डबल कबर धाबा जॉईंट झाल्यात आपण पाहिल्या. तर मग 23 धाबा डबल कबर पाहतोय. कारण की 12-30चं समीकरण आहे. पहिल्या बॉलवर आपण पाहिल्या तर मग 3 धाबा आल्या. समीकरण थोडंसं बदललं गेलं, कारण की समीकरण आपण पाहणार आहोत 11-27 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्रिस गेल करिता जर पाहू शकाल सुवर्ण संधी होती नितेश, परंतु नितेश जरूर नाखुश पाहायला मिळेल, कारण की गेंदवर बल्ले का असा संपर्क हुआ नाहीये. आपण पाहणार आहोत एक आणखीन धाव पाहायला मिळाली आणि एक धाव आल्यानंतर डबल कव्हर धाबा जर पाहू शकाल जाऊन पोहोचल्या गेल्या 24 धाबा आपण डबल कव्हर पाहतोय. 4 बॉल अजूनपर्यंत उर्वरित शेष आहेत. बॅटची टॉप एज जर जरूर लागले गेले ऑन साइडला हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळला गेलाय. एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुन्हा अर्जित केली जाते. इथे जर पाहू शकाल पुन्हा एक सिंगल आली, धावसंख्या 25 च्या आकड्यावर जाऊन पोहोचले गेलाय.
9 चेंडू आणि विजयाकरिता 25 धाब्यांचं लक्ष आहे. अजूनपर्यंत 9 बॉलचा खेळ उर्वरित आणि शेष आहे. यावेळेस आपण नितेशला पाहतोय. नितेश आता मात्र तंतोतंत मोठ्या फटक्यांची सक्त आणि सक्त जरूरत आणि तो फटका सजवलाय नितेशनं, परंतु नितेशने लांबी कमी आणि उंची जास्त दिली. फलंदाज जर पाहू शकाल तत्पर बघ नितेश महत्वाचा 3ऱ्या क्रमांकाचा नितेश बाद होतोय. गॉन तसं ऋषिकेश पावडे षटकार जर आला ना, जो षटकार आला ना त्या षटकाराकरिता आपण माधव पावडे या सरांच्या माध्यमातून पाहताय 100 रुपयाचे कॅश प्राइज झालाय. त्यानंतर न्यू बॅटर मास्टर अजयला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आल्याच पावली एक चांगला फटका मात्र ज्यानं सजवला गेलाय आणि चांगल्या फटक्याचं हे विश्लेषण जर पाहायला गेलं पंच दर्शवतात 1 शॉट आहे इथे पहा, कारण की या वेळेस जर पाहू शकाल 1 शॉट रन आली आणि 1 शॉट आल्यानंतर धावसंख्या धाबा 26 आहेत. शेवटचा बॉल आपण जरूर पाहणार आहोत. शेवटच्या बॉलवर रणनीती काय असेल. स्लो डिलिव्हरी चेंडू आपला गेला. या वेळेस जर पाहू शकाल अजयचा झेल जर पाहू शकाल तर पकडला गेलाय अजितनं. फलंदाजाला आणखीन एक परतावा लागेल आणि महत्वाचा सितारा अर्थात गार केलाय फलंदाज आपण पाहणार आहोत. अजय गॉन कमान डिझाईन विजयाकरिता 24 धाबे. 9 एप्रिलचा दिवस जर आठवला गेला तर मग 29 धाबांची गरज होती. रिंकू सिंग आपण बॅटिंग स्टँडवर पाहिला. यश दयाल आपण गोलंदाजी मार्कवर पाहिलं होतं. हा इतिहास जर पाहू शकाल तर मग IPLचा आहे आणि 6 बॉल मध्ये ज्या रिंकू सिंगनं धाबा ठोकल्या गेल्या 5 षटकार आणि ती क्वालिटी जर पाहू शकाल ऋषिकेश कडे आहे. ऋषिकेश झेल तर सुटला परंतु मोठा फटका आला नाहीये. मोठ्या फटक्याची ऋषिकेश सक्त आणि सक्त जरूरत होती, कारण की 5-24 समीकरण तर इथे पाहायला गेले तर झेल सुटला. एकदा मात्र अर्जित केले गेले. संघाचे टोटल आपण पाहताय 28. 5 चेंडू आणि 23 धाब्यांचं समीकरण पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण करण धाबल कबर धाबा 27 आहेत, कारण की 1 शॉट ची सुद्धा आहे. 5 चेंडू आणि 23 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डबल जर पाहू शकाल पुन्हा हलक्या हाताने चेंडूला मात्र खेळला गेला. एक सिंगल तर आली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव सुद्धा मात्र कंप्लीट होते आणि धावसंख्या आपण पाहणार आहोत 29 ज्या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले गेले. 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धाबा धाबलकावर पोहोचल्या गेल्यात. 4 चेंडू 21 असे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4-21 समीकरण. कैलास बॅटिंग स्टँडवर तयार. इथे 5 चेंडूला खडे खडे आणखीन उडवण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू पहा सरळ यष्टीरक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसरला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. इथे औपचारिकता पाहायला मिळते आणि औपचारिकता जर पाहू शकाल अजून टायटन संघाकडनं आहे. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपला गेलाय. इथे पहा काय जबरदस्त फटका. टायमिंग अँड टेम्परामेंट
ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार 6. जरूर षटकार पाहायला मिळाला. 6 धाबीचा ब्रँड आला. संघाची टोटल आपण पाहतोय 35 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेलाय. 2 चेंडू आणि 15 धाबा. इथे पहा, कारण की टेनिस क्रिकेट मध्ये मित्रांनो जर तरला ताराने टेनिस क्रिकेट मध्ये काही होऊ शकतो, ना भूतो ना भविष्य. इथे जर पाहू शकाल तर पण मग आणखीन आपण पाहतोय की 2 धाबा आल्यात. कैलास जर का कुठेतरी हा चेंडू जर का बिमार आला असता तर पण मग मॅच मध्ये जीवित. शेवटचा बॉल होता आणि या बॉलवर आपण पाहिलं तर मग चेंडू आणखीन आपण पाहतो सरळ श्रीरक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसावला गेलाय. इथे पहा, अज्जू टायटन संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आपण करूयात आणि हारलेल्या संघाचं कौतुक करूयात. त्यानंतर शेवटचा मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, यशादा वॉरियर्स आणि त्यानंतर संघ आहे स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेडकर संघ. चला लगेच